सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तयाठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी। नमस्कार. आपण 9व्या अध्यायावर आहोत आणि श्लोक 25 राईट, श्लोक 23 मला वाटतं. तर आज जरा माझ्या घशाला त्रास होतोय, त्यामुळे कदाचित माझा आवाज नीट येणार नाही, तेव्हा मला सांगा, मग मी रिपीट करेन काही ऐकवलं नाही तर. ओके, सुरू करूया कालचं मागच्या वेळेचा गोषवारा. मी तुमची ती टेक्स्ट आत्ता एकदम बघितलं, मला माणसाचा टेक्स्ट मिक्स झाला तो त्या गडीच्या. मी आज आत्ता मगाशी तुमच्या जेव्हा हे म्हणण्यासाठी बघितलं आज क्लास आहे का, तर आत्ता मी टेक्स्ट पाहिजे की माझा सारांश माझ्या नावावर होता, त्यामुळे मी लिहिला नाही सारांश. तर पुढच्या वेळी मी लिहू किंवा मी पाठवेन किंवा पुढच्या वेळी वाचेन. ओके, ओके, मग आपण वाचायला सुरुवात करू. बेसिकली आपला तो राजविद्या राजगुह्य त्याचाच विषय सुरू आहे, श्रद्धेचा आणि भक्तीचा. तर आपण सुरू करू. ठीक आहे, 23वा श्लोक. मी वाचायचं. श्लोक आहे ना, आधी श्लोक वाचायचं. श्लोक ये प्यन्न देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्ते विधिपूर्वकम्. जे श्रद्धेने युक्त असलेले भक्त माझ्याहून अन्य देवतांची अन्य म्हणून देखील पूजा करतात, ते देखील हे अर्जुना माझीच पूजा पण अज्ञानाने करतात. आता सांगितलेल्या संप्रदायाखेरीज इतर जे संप्रदाय आहेत ते सर्व समान असणारा जो मी त्या मला जाणत नाहीत, तर ते अग्नेय, इंद्राय, सूर्याय आणि सोमाय असे म्हणून यज्ञ करतात. ते त्यांनी इंद्रादिकांच्या भावनेने केलेले भजन वास्तविक माझेच भजन होत असते, कारण की या सर्व रूपांनी मीच एक आहे. पण तो त्यांचा भजन करण्याचा संप्रदाय सरळ नसून वाकडा, चुकीचा आहे. अर्जुना पहा, झाडाच्या फांद्या आणि पाने ही एकाच बीजापासून झालेली. अर्जुना पहा, झाडाच्या फांद्या आणि पाने ही एकाच बीजापासून झालेली नसतात काय? परंतु पाणी घेणे हे मुळाचे काम असल्यामुळे पाणी मुळातच घातले पाहिजे. किंवा ही 10 इंद्रिये आहेत आणि ही जरी एकाच देहात आहेत आणि यांनी भोगलेले विषय एकाच ठिकाणी भोगत्याला जाऊन पोहोचतात असे जरी आहे, तरी उत्तम पक्वान्न करून कानात कसे भरावे, फुले आणून ती डोळ्यावर कशी बांधावी,
त्या ठिकाणी पक्वांनी ती तोंडानेच खाल्ली पाहिजे, जो वास तो नाकानेच घेतला पाहिजे. त्याप्रमाणे माझे भजन माझ्या भावनेनेच करावे. अर्जुना, दुसरे कित्येक जे मला न जाणून भजन करतात ते त्यांचे भजन व्यर्थ, भलत्याच भलते असे होते. याकरता माझे भजन कर्म ज्या ज्ञानाने होते त्या ज्ञानाची दृष्टी स्वच्छ असली पाहिजे. आता आणिकही संप्रदाये परिमाते नेणती समवाये जे अग्नि इंद्र सूर्य सोमाये म्हणून यजती तेही की रमातेची होये काजे हे आघवे मीची आहे परी ते भजती उजरी नव्हे विषम पडे पाहे पाशाखा पल्लव वृक्षाचे हे काय नवती एकाची बीजाचे परिपाणी घेणे मुळाचे ते मुळीची घापे कादाहाही इंद्रिये आहाती ये जरी एकेची देहाची होती परीही सेविले विषयो जाती एकाची ठाया तरी करोनी रस सोय बरवी कानिकेवी भरावी फुले आणूनी बांधावी डोळा केवी तेथर सुजो मुखेची सेवावा परिमळू तो घ्राणेची घ्यावा तैसा मी तो यजावा मिची म्हणूनी ये रमाते नेणोनी भजन तेवायाची गा आणि आन म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे. आता हे जे सगळं आहे ना, हे जे लोक यज्ञ करतात आणि यज्ञ करतात बेसिकली आपण मागच्या वेळी पाहिलं की स्वर्गसुख मागायला किंवा असं एका विशिष्ट उद्देशाने करतात. ते अमक्या स्वर्गात जायचं आहे, तमक्या स्वर्गात जायचं अशा रीतीने त्यांच्यावरती हे म्हणजे जे काय त्यांनी म्हटलंय की असं वेगवेगळ्या ठिकाणी ते करतात कारण त्यांना एक पर्टिक्युलर गोष्ट हवी असते. ते म्हणतात की तसं करण्यापेक्षा देवालाच भजायला पाहिजे, म्हणजे ईश्वरालाच भजायला पाहिजे. तुम्हाला जे काय करायचं आहे ते, म्हणजे यज्ञ करू नये असं ते म्हणत नाहीये, फक्त यज्ञाच्या मागे तुमची जी काय दृष्टी असते त्याच्याबद्दलचं त्यांचं ऑब्जेक्शन आहे. म्हणजे गीतेमध्ये कृष्णाचंच ऑब्जेक्शन आहे की तो म्हणतो की ईश्वराला जाणून तुम्ही हे सगळं करा. नुसतं मला अमुक अमुक पाहिजे म्हणून ते जे काय यज्ञ करतात त्याच्यावरती ते त्यांनी आराखडे काढले. एनिवे पुढे जाऊया. अहम हि सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वे नात्यश्च वन्ति ते. कारण सर्व यज्ञांचा मीच भोक्ता आहे आणि स्वामी आहे, पण ते लोक मला यथार्थ रूपाने जाणत नाहीत म्हणून ते घसरतात. एरवी अर्जुना, पहा की या सर्व यज्ञातील सामग्रीचा माझ्या वाचून भोग घेणारा दुसरा कोण आहे. सर्व यज्ञांचा आरंभ मी आहे आणि यज्ञाचा शेवटही मीच आहे. अशा प्रकारे या यज्ञाच्या आरंभी व अंती असणारा जो मी, त्या मला टाकून हे दुर्बुद्धीचे याज्ञिक इंद्रादी देवांना भजले. ज्याप्रमाणे गंगेच्या काठी तर्पण कराव्यास बसले म्हणजे गंगेतील पाणी घेऊन ते देव आणि पितर यांना उद्देशून गंगेतच पुन्हा टाकतात, त्याचप्रमाणे माझेच मला देतात, परंतु ते वेगवेगळ्या भावनेने देतात. म्हणून हे अर्जुना, ते कधीही माझ्या ठिकाणी प्राप्त होत नाही, तर ते ज्यांची इच्छा मनात करतात त्या लोकांना जातात. एरवी पाहे पा पंडुसुता या यज्ञोपहारा समजता मी वाचुनी भोगता कवणू आहे. मी सकळा यज्ञाचा आदी आणि यजना या मीची अवधी की माते चुकोनी दुर्बुद्धी देवा भजले. गंगेचे उदक गंगेचे से अर्पिचे देव पितरोद्देशे माझे मज देती तैसे परी आनानी भावी. म्हणून हे पार्था मातेन पवतीची सर्वथा मग मनी वाहिली जे आस्था तेथ आले.
25 कोण बसते? हा मी. यान्ति देवव्रता देवान् पितॄन् यान्ति पितृव्रताः भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मद्याजिनोऽपि माम्. देवांची भक्ती करणारे देवत्वाप्रत जातात, पितरांची भक्ती करणारे पितृत्वाप्रत जातात, भूतांचे पूजन करणारे भूतत्वाप्रत जातात, तसेच माझे पूजन करणारे मद्रूप होतात. मनाने, वाचेने व सर्व इंद्रियांनी जी देवांच्या मार्गाकडे आहे, त्यांचा देह पडता क्षणीच त्यांना स्वर्गात देव शरीर मिळते. अथवा श्राद्ध पक्षादी जी पितरांची व्रते आहेत, ती व्रते जे अंतःकरणपूर्वक पाळतात ते मेल्यावर त्यांना पितृलोकाची प्राप्ती होते. किंवा भूतखेतादी क्षुद्र देवता हीच ज्यांची श्रेष्ठ दैवते आहेत व त्यांची ज्यांनी जारण, मरण, मारण, उच्चाटन इत्यादी तामस कर्मांनी उपासना केली आहे, त्यांचा देहरूपी पडदा दूर होतो, त्यांचे शरीर पडते आणि नंतर त्यांना भूतखेतादिकांची गती मिळते. याप्रमाणे ज्यांनी ती त्यांना तशी फलद्रूप होतात. मग ज्यांनी डोळ्यांनी मलाच पाहिले, ज्यांनी कानांनी माझ्याच गोष्टी ऐकल्या, मनामध्ये ज्यांनी माझीच कल्पना केली व वाणीने माझेच वर्णन केले, सर्व अंगांनी व सर्व ठिकाणी मीच समजून ज्यांनी नमस्कार केला व ज्यांनी दान, पुण्य इत्यादी जे काही केले ते सर्व माझ्याच उद्देशाने केलेले असते. ज्यांनी माझे ज्ञान करून देणाऱ्या ज्ञानाचा अभ्यास केला, जे आत बाहेर माझ्याच योगाने तृप्त झालेले आहेत, ज्यांना माझ्याकरिताच आयुष्य लाभलेले आहे, म्हणजे जे आपले आयुष्य माझाच लाभ होण्याकरता खर्च करतात. आम्ही हरीचे दास आहोत असे भूषण मिरवण्याकरता जे आपल्या ठिकाणी अहंकार घेतात, जे जगात एका माझ्याच लोभाने लोभी आहेत, जे माझ्याविषयीच्या कामनेनेच कामनायुक्त आहेत, जे माझ्याविषयीच्या प्रेमाने प्रेमयुक्त आहेत व जे माझ्या ठिकाणी भुल्यामुळे वेडे झालेले आहेत, म्हणून लोकांना जाणत नाहीत, ज्यांची शास्त्रे तर मलाच जाणतात, जे अशा मंत्रांचा जप करतात की त्यापासून त्यांना माझीच प्राप्ती होते. अशा प्रकारे ज्यांनी आपल्या कायिक, वाचिक, मानसिक या सर्व कर्मांनी माझे भजन केले, त्यांना मरण येण्याच्या पूर्वीच त्यांचे माझ्या स्वरूपाशी निश्चय करून ऐक्य झालेले असते. ते मग मरणसमयी इतर गतीस कसे जातील? याकरता ज्यांनी अर्पण करण्याच्या निमित्ताने मला आपला आत्मभाव अर्पण केला आहे, असे माझे भजन करणारे जे आहेत, ते माझ्या सायुज्य मोक्ष गतीस जातात. इथे एक मिनिट थांबूया आपण, ओके. कारण हे फारच मोठं आहे. तर आता मध्ये मी बोलते आणि मग पुन्हा आपण वाचूया. चालेल. तर या श्लोकाबद्दल थोडे गैरसमज होतात, कारण की इथे म्हटलंय की देवाची पूजा करतात ते देवापर्यंत जातात आणि असं. तर इथे देव म्हणजे आपण जी देव म्हणून पूजा करतो तो अर्थ अभिप्रेत नाही. मघाच्या ह्याच्यात जसं म्हटलं होतं की यज्ञ करतात, इंद्र लोकात जाण्यासाठी इंद्राची पूजा करतात, स्वर्गात जाण्यासाठी विशिष्ट हवन करतात, तसं देव म्हणजे इथे पुन्हा इंद्राचंच म्हटलं त्यांनी की स्वर्गात जाण्यासाठी जे लोक विशिष्ट प्रकारची पूजा करतात आणि मग ते लोक स्वर्गात जातात. आणि मग मागच्या वेळी आपण पाहिलं तसं पुढे काय होतं ते. तर दुसरे लोक त्यांनी जे म्हटलं की पितरांची म्हणजे आपण जे आईवडिलांचं श्राद्ध करतो ते त्यांना म्हणायचं नाही. काही भागामध्ये भारताच्याच आपल्या म्हणजे हिंदू संस्कृतीत मधलेच कर्नाटकात कुर्कमध्ये किंवा तामिळनाडूच्या काही भागात असे काही पंथ आहेत की ते स्मशानात जाऊन पितरांची पूजा करतात आणि त्यांच्या सगळ्या पूजा त्या स्मशानातच असतात आणि काही त्यांच्या सिद्धी ते प्राप्त करून घेण्यासाठी असं करतात. तर त्यांचा उल्लेख शंकर भाष्यामध्ये शंकराचार्यांनी केला आहे की त्या लोकांच्या बद्दल हे आहे की जे पितरांची पूजा करतात. हा जो उल्लेख आहे तो त्या प्रकारच्या पितरांच्या पूजेबद्दल आहे. आपण जी आपल्या आईवडिलांबरोबर करतो त्याच्यावरती ऑब्जेक्शन नाही आहे. आणि तिसरं त्यांनी जे म्हटलंय की भूताची पूजा
तर ती भूताची बुद्धी म्हणजे ज्याला काळी विद्या म्हणतात, ब्लॅक मॅजिक सारखं जे काळी विद्या त्याला म्हणतात. तर ते जे लोक असतात त्यांना ऍक्च्युअली इथे याच्यात त्यांनी त्याला वाईट केलेलं नाहीये, पण त्यांच्या मध्ये बरेचसे त्यांचे जे काय रिच्युअल्स असतात ते असे असतात की लोकांना म्हणजे अमक्याला अमकं होऊ दे, तमक्याला तमकं होऊ दे म्हणून ते सगळे रिच्युअल्स असतात. तर ते मग ते काय जे काय करतात, प्रार्थना करतात, त्यांना ते तेवढंच प्राप्त होतं. फक्त एवढंच याच्यामध्ये म्हटलंय. आणि मग बाकीचे सगळे माझ्याकडे येतात. तर त्यातही आणखीन एक गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली आहे, आता तुम्ही वाचलं ते, की अहंकार. ज्यांना आपल्या तपाचा आणि ज्ञानाचा गर्व असेल, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तो मी परमात्म स्वरूप जाणले आहे असं म्हणतो, पण त्याला ते खरं काही कळलेलंच असतं. 368वी, तुम्ही अजून वाचली नाही ती, 368वी अवयवामध्ये ते म्हटलं आहे. तर तो एक भाग ज्ञानेश्वर महाराजांनी घातलेला आहे. मूळ श्लोकामध्ये ते अहंकाराचं नाही आहे. आणि खरंच म्हणजे ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये ते सगळे जे ब्राह्मण लोक होते ते इगोइस्टिकच होते ना. सगळ्यांना खूप अहंकार होता की मला असं येतं, मला तसं येतं, आणि मग म्हणून ते सगळ्या समाजाला छळत होते आणि सगळं ज्ञान फक्त आपल्याकडेच ठेवत होते. आणि मग म्हणून ज्ञानेश्वरांनी हा सगळा वेदाचा सगळा हा जो पसारा आहे हा सगळ्यांसाठी उघडून दाखवलेला आहे. तर म्हणून त्यांच्याबद्दल सुद्धा जे काय लिहिलंय ज्ञानेश्वर महाराजांनी ते त्या काळामध्ये खरं होतं. आणि मला वाटतं की त्या काळामध्ये कशाला, सगळ्याच काळांमध्ये खरं आहे की इतका काही लोकांना इगो असतो की मला परमेश्वर, मला अमुक सिद्धी प्राप्त झाली आहे. ज्यांना सिद्धी प्राप्त होते त्यांना हे असं सांगावं लागत नाही की मला सिद्धी प्राप्त झाली म्हणून. म्हणजे तर तेच ज्ञानेश्वर महाराजांनी इतकं छान सांगितलंय की तुम्हाला जर का गर्व असेल, तुम्ही सांगितलं परमात्मा स्वरूप मी जाणलंय, तर त्याचाच अर्थ की तुम्हाला ते काही खास कळलंच नाहीये. मला ती ओवी मला फार आवडते. तर जाऊया पुढे. दिल्लीमध्ये एक जारण नावाचा शब्द आहे भूताकेताच्या ह्याच्यात, त्याला काय अर्थ आहे? हा, अगं ते काहीतरी तामसी लोकांचे हे आहेत, बरेच लोक आहेत, जारण मारण आणि उच्चाटन असे त्यांचे ते रिच्युअल्स आहेत तामसी लोकांचे. मला पण माहित नाही एक्झॅक्टली काय आहेत ते. करायचं नाहीये ते, म्हटलं काय विचारूया. हा, नाही नाही, जायचं नाही तिकडे. ओके, चांगलं. अर्जुना, भक्ताने आपला जीवभाव अर्पण केल्याशिवाय मला आनंद होत नाही. अरे, मी इतर दुसऱ्या कोणत्याही उपचारांनी कोणालाही वश होत नाही. येथे जो मी परमात्म स्वरूप जाणले असे म्हणतो त्यास ते खास कळले नाही असे समजावे. माझ्या पुढे जो आपला संपन्नपणा मिरवतो तोच त्याचा उणेपणा आहे. जो आम्ही कृतार्थ झालो असे म्हणतो तो काहीच झाला नाही असे काहीच समजा. झालं. असे समज. हं. अथवा अर्जुना, यज्ञ, दान किंवा तप यांच्या योगाने मी सहज भगवत प्राप्ती करून घेईन असा जर कोणाला गर्वाचा फुंज असेल, तर त्या यज्ञ, दान, तप वगैरेंची गवताच्या काडी इतकी देखील माझ्याजवळ किंमत नाही. अर्जुना, विचार कर, ज्ञान संपन्नतेच्या बाबतीत वेदांपेक्षा श्रेष्ठ कोणीतरी आहे काय? किंवा शेषापेक्षा अधिक तोंडांनी बोलणारा कोठे आहे काय? तो शेष देखील माझ्या अंथरुणाखाली लपून बसतो. दुसरा जो वेद तो मी परमात्मा असा नाही, मी परमात्मा तसा नाही असे म्हणून परत फिरतो. माझ्या परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी सनकाधिक अगदी वेडेपिसे झाले आहे. तपस्व्यांची निवड करू गेले तर जो महादेवाच्या पंक्तीला बसविता येईल असा कोणी तपस्वी आहे काय? त्या शिवाने देखील अभिमान टाकून माझे चरणोदक म्हणजे गंगा मस्तकावर धारण केले. अथवा ऐश्वर्याने लक्ष्मीच्या बरोबरीची दुसरी कोण आहे? ज्या लक्ष्मीच्या घरी श्रीये सारख्या दासी आहेत, त्यांनी भातुकली खेळताना केलेल्या घरकुलास अमरावती हे नाव दिले, तर इंद्रादिक हे त्यांच्या खेळातल्या बाहुल्या होणार नाहीत काय? खेळाचा कंटाळा येऊन जेव्हा त्या दासी खेळातली घरकुले वगैरे मोडतात, तेव्हा मोठे मोठे इंद्रासारखे देव रंक होतात. ज्या ज्या झाडांकडे एवढेसे पाहतात ते कल्पवृक्ष होतात.
जिच्या घरातील सन्निध असलेल्या दासींची अशी शक्ती आहे, अशी जी ऐश्वर्याची मुख्य मालकीण लक्ष्मी, तिचीही येथे किंमत नाही. हे अर्जुना, मग ती जेव्हा आपल्या ठिकाणी असलेल्या ऐश्वर्यांच्या अभिमानाचा त्याग करून सर्वस्वी माझी सेवा करू लागली, त्यावेळी ती माझे पाय धुण्याच्या भाग्याला पात्र झाली. एवढ्या करता आपल्या ठिकाणचा मोठेपणा दूरच टाकून द्यावा. शास्त्राध्ययन केल्याचा फुंज असला तर तो सर्व टाकून जसे काही आपण शास्त्राध्ययन केलेच नाही अशी वृत्ती ठेवावी. जगतात अशा प्रकारचा सर्व प्रकारे लहानपणा जेव्हा घ्यावा तेव्हा माझे सान्निध्य प्राप्त होते. अरे अर्जुना, हजारो किरण असलेल्या सूर्याच्या प्रकाशात चंद्र सुद्धा नाहीसा होतो. त्या सूर्यापुढे काजव्यांनी आपल्या यःकश्चित प्रकाशाचा डौल कशाला बरं मिरवावा. त्याप्रमाणे लक्ष्मीचा मोठेपणा जेथे चालत नाही आणि शिवाचे तपही जेथे पुरे पडत नाही, त्या मला म्हणजे परमात्म्याला सामान्य व अजागळ लोक कसे जाणू शकतील. याकरता परमात्म्यावरून आपले शरीर ओवाळून टाकावे आणि आपल्या अंगी असलेल्या सर्व गुणांचे निम्मलोन करावे, तसेच संपत्तीचा फुंज ओवाळून टाकून द्यावा. हो, तर आता हा जो तुम्ही आता पॅरेग्राफ वाचला हा खूप महत्वाचा आहे ना. 378 मधला, की आपल्या ठिकाणचा मोठेपणा दूरच टाकून द्यावा. शास्त्राध्ययन केल्याचा पुंज असेल म्हणजे गर्व असेल तर तो सर्व टाकून, जसं काही आपण केलंच नाही अशी वृत्ती ठेवावी. म्हणजे बेसिकली नम्रता असावी माणसामध्ये. आणि अशा प्रकारचं सर्व प्रकारे लहानपणा घ्यावा, तेव्हा माझं सान्निध्य प्राप्त होतं. तर म्हणजे जे काय आपण शिकलो त्याचा गर्व न करता ठीक आहे. आणि खरंच गर्व करण्यासारखं म्हणजे जोपर्यंत तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होत नाही तोपर्यंत खूप शिकण्यासारखं असतं. त्यामुळे तुम्ही एखादा वेद जरी पूर्ण शिकलात तरी अजून बाकीचे 3 वेद राहिलेले असतात, राईट? म्हणजे तुमचं ज्ञान तरी लिमिटेडच असतं. त्यामुळे कोणीही असा गर्व करावा असं ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की असं म्हणजे काही शिकलं असलं तरी त्याचा गर्व करू नये, तेवढं लक्षात ठेवावं. वाचा पुढे. बऱ्याच सवय आहेत तुम्हाला. हो. मने वाचा करणी जयांची भजने देवांची आवाहणी, ते शरीर जाती एक क्षणी देवची झाले. अथवा पितरांची व्रते वाहती जयांची चित्ते, जीवित सरलिया तयांचे पितृत्व वरी. का क्षुद्र देवतादी भूते, तियेची जयांची परमदैवते, जिही अभिचारिकी तयांते उपासिले. तया देहाची जवनिक फिटली आणि भूतत्वाची प्राप्ती झाली. एवं संकल्प वशे फळली कर्मे तया. मग मीची डोळा देखिला, जिही कानी मीची ऐकिला, मनी मी भाविला वानिला वाचा. सर्वांगी सर्वाठाई मीची नमस्कारिला जिही, दान पुण्यादिके जे काही ते माझियाची मोहरा. जिही मातेची अध्ययन केले, जे आत बाहेरी मियांची झाले, जयांचे जीवित्व जोडले मदची लागी. जे अहंकारू वाहता अंगी, आम्ही हरीचे भूषावया लागी. जे लोभी ये एकची जगी, माझेनी लोभे. जे माझेनी कामे सकाम, जे माझेनी प्रेमे सप्रेम, जे माझिया भूली संभ्रम नेणती लोक. जयांची जाणती मदची शास्त्रे, मी जोडे जयाचेनी मंत्रे. ऐसे जे चेष्टा मात्रे भजले मज. ते मरणा ऐलीच कडे, मज मिळवणी गेले पुढे. मग मरणी आणि की कडे जातील केवी. म्हणून मद्याजी जे जाहाले, ते माझिया सायुज्या आले. जिही उपचार मिशे दिधले, आपण पे मज. पै अर्जुना माझा ठाई, आपण पे नवीन सौरसू नाही. मी उपचारी कवणाही ना कळेगा. एथ जाणीव करी तोची नेणे, आथिले पण मिळवी तेची उणे. आम्ही जाहलो ऐसे जो म्हणे, तो काहीची नव्हे. अथवा यज्ञदानादी किरीटी, का तपे हनजे हुटहुटी. ते तृणा एकासाठी न सरे येथ. पाहे पा जाणीवेचेनी बळे, कोणी वेदापासूनी असे आगळे. की शेषाहुनी तोंडा गळे बोलके आधी, तोही अंथरुणा तळवटी दडे.
येरू नेती नेती म्हणोनी बहुडे, एथ सनकाधिक वेळे तिसे जाहाले. करिता तापसांची कडसणी, कवणू जवळा ठेवी जैल शूळ पाणी. तोही अभिमानू सांडूनी पायवणी माथावाये. ना तरी आथिलेपणे सरीसी, कवणी आहे लक्ष्मी ऐसी. श्रिये सारी किया दासी, घरी जियेते. तिया खेळता करीती घरकुली, तया नामे अमरपुरे जरी ठेविली. तरी न होती काय बाहुली, इंद्रादिक तयांची. तिया नावडोनी जेव्हा मोडती, तेव्हा महेंद्राचे रंक होती. तिया झाडा येऊ ते जया पाहती, ते कल्पवृक्ष. ऐसे जियेचिया जवळी का, सामर्थ्य घरींचिया पायिका. ते लक्ष्मी मुख्य नायका, न मनेची येथ. मग सर्वस्वे करूनी सेवा, अभिमानू सांडूनी पांडवा. ते पाय धुवावयाचिया दैवा, पात्र जाहाली. म्हणोनी थोरपण परांची सांडिजे, व्युत्पत्ती आगवी विसरीजे. जै जगा धाकुटे होईजे, तै जवळी कमाची. आगा सहस्र किरणाची ये दिठी, पुढा चंद्रुही लोपे किरीटी. तेथ खद्योतका हुटहुटी, आपुलेनी तेजे. तैसे लक्ष्मीयेचे थोरपण न सरे, जेथ शंभूचेही तप न पुरे. तेथ येर प्राकृत हेंदरे, केवी जाणो लाहे. या लागी शरीर सांडोवा कीजे, सकळ गुणांचे लोण उतरीजे. संपत्ती मधु सांडीजे, कुरवंडी करूनी. वाचून निलिमाताई पुढचं. हो बाई. पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्त्युपहृतं मश्नामि पर्यतात मनः. जो मला पान, फूल, फळ अथवा पाणी भक्तीने अर्पण करतो, त्या शुद्ध चित्ताच्या मनुष्याचे भक्तिपूर्वक आणलेले ते पान, फूल इत्यादी मी सेवन करतो. मग अमर्याद भक्तीच्या उत्कर्षाने मला अर्पण करण्याच्या निमित्ताने एखादे फळ वाटेल, तसले कोणत्याही भलत्याच झाडाचे का असेना. भक्त माझ्या पुढे जे दाखवितो आणि ते घेण्याकरता मी माझे दोन्ही हात पुढे करतो आणि मग त्या फळाचा देठ काढून न टाकता आदराने त्याचे सेवन करतो. अर्जुना, भक्तीच्या उद्देशाने भक्ताने एखादे फूल मला दिले, विचार केला तर मी त्याचा वास घ्यावा, परंतु भक्तीने भुलल्यामुळे प्रेमभरात मी ते तोंडातच घालतो. हे राहू दे, फुलाचीच काय गोष्ट आहे. वाटेल त्या झाडाचे एक पानच का होईना, मग ते ताजेच पाहिजे असे नाही, वाळलेले असले तरी चालेल. परंतु ते दिलेले पान त्याच्या सर्व प्रेमाने भरलेले आहे असे मी जाणतो आणि भुकेलेला अमृतामुळे जसा संतुष्ट होतो, त्याचप्रमाणे ते पानच परंतु तितक्या आनंदाने मी खाऊ लागतो. अथवा एक वेळ असेही घडेल की पाला खरा पण तोही मिळाला नाही. मग पाण्याचा तर कुठे दुष्काळ नाही ना. ते पाणी वाटेल तेथे बिनखर्चाने व मिळवण्याचा काही प्रयत्न न करता स्वभावतःच प्राप्त झालेले आहे. तेच आपले सर्व भांडवल समजून त्याने मला अर्पण केले. त्याने त्या करण्यात वैकुंठापेक्षा मोठी भव्य मंदिरे माझ्याकरिता तयार केली व कौस्तुभ रत्नापेक्षा जास्त तेजस्वी रत्नांचे अलंकार मला अर्पण केले. त्याने क्षीरसागरासारखी मनोवेधक दुधाची अनेक शय्यागृहे माझ्याकरिता उत्पन्न केली. त्याच्या त्या करण्यात कापूर, चंदन, अगरू अशा सुगंधी पदार्थांचा मेरू एवढा मोठा डोंगर त्याने मला अर्पण केल्याप्रमाणे होते. त्याने आपल्या हाताने मजकरिता सूर्याला दीपमाळेवर लावले. त्याने गरुडाच्या सारखी वाहने, कल्पवृक्षांचे बगीचे व कामधेनूंचे कळप मला अर्पण केले. मला अमृतापेक्षा रसभरीत अशी पुष्कळ पक्वान्ने त्याने नैवेद्यास दिली. अर्जुना, मी भक्तांच्या
थेंबर पाण्याने याप्रमाणे संतुष्ट होतो. अर्जुना, हे तरी सांगावयास कशाला पाहिजे? तुम्हीच आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे की मी पोह्यांकरता सुदाम देवाने आणलेल्या पुरचुंडीच्या गाठी आपल्या हाताने सोडल्या. मी एक भक्तीच ओळखतो, मग त्या ठिकाणी लहान थोर अशी निवड करत नाही. आम्ही वाटेल त्याच्या भक्तिरूपी मेजवानीचे पाहुणे होतो. बाकी पान, फूल, फळ यांचे अर्पण करणे हे मला भजण्याचे केवळ निमित्त आहे. वास्तविक पाहिले तर आम्हाला आवडते असे म्हणले म्हणजे भक्तांच्या ठिकाणी असलेले शुद्ध भक्ती तत्वच होय. म्हणून अर्जुना ऐक, प्रथम तू आपली एक बुद्धी वश करून घे. असे जर करणे असेल तर मग सहजच आपल्या मनोरूप देवळामध्ये तू मला विसरू नकोस. किती छान सांगितलं की फक्त भक्ती महत्वाची आहे. हम्म. पाणी दिलं तरी हम्म. चालेल. खरंय. पण फुल खाऊन टाकलं वास घ्यायच्या ऐवजी. इतके ते माझे भावना वशतात म्हणून त्यांनी खाऊन टाकलं. वाचू हव्या. हो हो, वाच वाच. मग निस्सीम भाव उल्हासे मज अर्पावयाचे निमिसे फळ एक आवड तैसे भलतयाचे हो. भक्तु माझियाकडे दावी आणि मी दोन्ही हात बोडवी मग देठून फेडितान सेवी आदरेंची. पैगा भक्तीचे नावे फुल एक मज द्यावे ते लेखे तरी म्या तुरंबावे परिमुखींची घाली. हे असो कायसी फुले पानची एक आवडे ते जाहले ते साजूकही न हो सुकले भलतैसे. परी सर्व भावे भरले देखे आणि भुकेला अमृते तोखे तैसे पत्रची परी तेणे सुखे आरोगू लागे. अथवा ऐसे ही एक घडे जे पालाही परीन जोडे तरी उदकाचे तवसाकडे नव्हे लकी. ते भलतेथ निमोले न जोडिता आहे जोडिले तेच सर्वस्व करोनी अर्पिले जेणे मज. तेणे वैकुंठापासोनी विशाळे मज लागी केली राऊळे कौस्तुभाहुनी निर्मळे लेणी दिधली. दुधांची शेजारे क्षीराब्दी ऐसी मनोहरे मज लागी अपारे सृजिली तेणे. कर्पूर चंदन अगरू ऐसे या सुगंधाचा महामेरू मज हाती लाविला दिन करू दीप माळे. गरुडा सारिखी वाहने मग सुरतरूंची उद्याने कामधेनूंची गोधने अर्पिली तेणे. मग अमृताहुनी सुरसे बोनी वोगरली बहुअसे ऐसा भक्तांचे नी उदकलेशे परितोषेगा. हे सांगावे काय किरीटी तुम्हीच देखिले आपुलिया दिठी मी सुद्धा मयाचिया सोडी गाठी पवया लागी. पै भक्ती एकी मी जाणे तेथे साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या. येर पत्र पुष्प फळ ते भजावया मी सकेवळ वाचुनी आमुचा लाग निष्कळ भक्ती तत्व. म्हणून अर्जुना अवधारी ते तू बुद्धी एकी सोपारी करी तरी सहजे आपुलिया मनोमंदिरी न विसंबे माते. पुढे कंटिन्यू. नीलिमाताई पुढे वाचू. हो हो, वाच वाच. सॉरी. ओके ओके. यत् करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत् कुरुष्व मदर्पणम्.
हे कौंतेया, तू जे करतोस, जे भोगतोस, जे हवन करतोस, जे दान करतोस, जे तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर. जे जे काही तू व्यवहार करशील किंवा शब्दादी विषयांचा अनुभव घेशील अथवा अनेक प्रकारच्या यज्ञरूप कर्मांनी हवन करशील किंवा विशिष्ट योग्यता पाहून दाने देशील अथवा तू आपल्या नोकरांना जी वेतने देशील किंवा तप वगैरे साधने किंवा व्रतांचे आचरण करशील. तात्पर्य, जे जे कर्म जसे तुझ्याकडून स्वभावतः घडेल, मग ते सांग असो अथवा असांग. निलिमाताई, म्हणजे काय सांग असांग? नाही ग माहिती मला. सांग मला वाटतं मला की आपण सगळ्या षोडशोपचाराची पूजा आपण स्वतःहून करतो किंवा आपण कोणासाठी तरी करतो असा अर्थ आहे त्याच्यात? नाही ना? नाही, मला वाटतं मी तुला पाहून सांगते सांग असांग बर. काय. बर पण आता मला असं वाटतंय की जे काय आपण षोडशोपचार पूजा करतो किंवा साधी पूजा करतो, तर अच्छा. असावं असं मला वाटतं. मी कन्फर्म करते. ओके ओके. मग ते सांग असो अथवा असांग असो, ते सर्व कर्म माझ्या प्रित्यर्थ आहे अशा समजुतीने कर. परंतु अमुक कर्म मी केले अशी कर्तृत्वाची आठवण आपल्या मनामध्ये तू मुळीच ठेवू नकोस. याप्रमाणे सर्व कर्मे शुद्ध करून मला अर्पण कर. जे जे काही व्यापार करीसी, का भोग हन भोगिसी अथवा यज्ञी यजसी नाना विधी, ना तरी पात्र विशेषे दाने, का सेवका देसी जीवने, तपादी साधने व्रते करिसी. ते क्रिया जात आघवे, जे जैसे निपजेल स्वभावे, ते भावना करोनी करावे माझिया मोहरा. परिसर्वथा आपुला जीवी, केलियाची शंका काहीची नुरवी, ऐसी धुवोनी कर्मे द्यावी माझिया हाती. एक मिनिट. अगं मी त्याच्यात पाहिलं, डिक्शनरीत पाहिलं. ऐकू येत आहे? तर सांग शास्त्रोक्त, जेव्हा तुम्ही शास्त्रोक्त करता आणि आपण म्हणतो ना सांग सपरिवार पूजा केली आपण असं. राईट राईट राईट. सांग म्हणजे शास्त्रोक्त आणि असांग म्हणजे आपल्या मनाने आपण आपल्या मनाने. ओके ओके, बरोबर. दॅट मेक सेन्स. करेक्ट. थँक्यू. शुभाशुभ फलैरेवं मोक्षसे कर्म बंधनैः, संन्यास योग युक्तात्मा विमुक्तो मामुपैष्यसि. या प्रकारे केले असता कर्माची जी शुभाशुभ फलरूप बंधने त्यापासून तू मुक्त होशील. या संन्यासरूपी कर्मयोगाने युक्त होऊन मुक्त झालास म्हणजे तुम्हाला प्राप्त होशील. मग ज्याप्रमाणे अग्नीच्या कुंडामध्ये टाकलेले बी अंकुर उत्पन्न होण्याच्या दशेला आचवते, त्याचप्रमाणे मला अर्पण केलेली बरी वाईट कर्मे काहीच फळ देत नाहीत. अर्जुना, ज्या वेळेला कर्मे अर्पण न केल्यामुळे शिल्लक राहतात, त्यावेळेला त्यांचे फळ सुख दुःखांच्या रूपाने तयार होते व ते भोगण्याकरता एखादा देह घ्यावा लागतो. ते कर्म ज्या क्षणी मला अर्पण केले त्या क्षणीच जन्म मरण पार नाहीसे झाले आणि जन्म नाहीसा झाल्याबरोबर जन्मानंतर येणारे कष्टही नाहीसे झाले. मग अर्जुना, याप्रमाणे ही सोपी युक्ती तुला दिली आहे, तर ती याच क्षणी अंमलात आण. ती जर उद्या अंमलात आणू म्हणून म्हणशील तर फलप्राप्तीस कर्मरहित होण्यास तितकाच जास्त वेळ लागणार नाही काय? वर सांगितलेली युक्ती अंमलात आणली असता देहरूपी बंदीखान्यात पडावे लागत नाही आणि सुखरूप जे माझे स्वरूप त्याच्याशी अनासाये ऐक्य होते. मग अग्निकुंडी विजे घातली, तिये अंकुर दशे जेवी मुकली, तेवी न फळ तिची मज अर्पिली शुभा शुभे.
अगा कर्मे जे उरावे तै तिही सुख दुःखी फळावे आणि तया ते भोगवया यावे देहा एका. ते उगाणिले मज कर्म तेव्हाची पुसिले मरण जन्म. जन्मासवे श्रम वरचिलही गेले. म्हणूनी अर्जुना या परी पाहेचा वेळ नव्हेल भारी. हे संन्यास युक्ती सोपारी दिधली तुझ. या देहाची या बांधोडी न पडीचे सुख दुःखाची या सागरी न बुडीचे. हे चुकतंय ना चाल. सुखे सुख पडीचे. हा बांधोडी न पडीचे एक अच्छा ओके. या देहाची या बांधोडी न पडीचे सुख दुःखाची या सागरी न बुडीचे. सुखे सुख रूपा घडीचे माझी याची अंगा. व्हेरी गुड. समूहम सर्वभूतेषु. मी सॉरी म्हणायचं असलं तर म्हण जरूर, पण ठीक आहे. एनिवे, समूहम सर्वभूतेषु न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः. ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यमहम्. मी सर्व भूतांच्या ठिकाणी सम आहे. मला आपला व परका कोणी नाही. जे मला भक्तिपूर्वक भजतात ते माझ्या ठिकाणी आहेत आणि मी देखील त्यांच्या ठिकाणी आहे. भक्त ज्याचे स्वरूप बनतो तो मी कसा आहे म्हणून विचारशील तर सांगतो ऐक. जो मी सर्व प्राण्यांमध्ये सारखा व्यापून राहिलेलो आहे व जेथे आपला व परका असा भेद नाही. अशा प्रकारे सर्व समान असणारा जो मी, त्या मला जाणून जे कर्तृत्वाच्या अहंकाराचे ठिकाण नाहीसे करतात व मनोभावाने कर्मे करून तद्वारा माझे भजन करतात, ते देहात वावरताना दिसतात, परंतु त्यांच्या ठिकाणी देह तादात्म्य नसते. ते माझ्या ठिकाणी रंगलेले आहेत आणि मी त्यांच्या अंतःकरणात संपूर्ण आहे. आपल्या विस्तारासह पटत्व ज्याप्रमाणे वडाच्या लहानशा बी मध्ये असते आणि त्याप्रमाणे ते लहानसे बी ज्याप्रमाणे वडाच्या झाडातही असते, तसे आमच्यात आणि भक्तात परस्परामध्ये बाह्य नामरूपात्मक देहदृष्टीने भेद आहे. वास्तविक विचार केला तर अंतरंग आत्मदृष्टीने ते आणि मी एकच आहोत. आता उसने मागून आणलेले दागिने जरी अंगावर धारण केले तरी त्या दागिन्यांविषयी घालणाऱ्याच्या मनात जशी उदासीनता असते तसे ते भक्तही आपल्या देहाविषयी उदासीन असतात. आता ज्ञानेश्वरांना हे कुठे कळलं? जर ते देहावर उदासीन आहेत तर त्यांनी देह ठेवलाच का? तर त्यांनी ठेवला नाही, परंतु केवळ त्यांच्या उरलेल्या आयुष्याने धरून ठेवला आहे. हीच गोष्ट ते येथे उदाहरणाने स्पष्ट करतात. वायूने आपल्या बरोबर फुलातील सर्व सुगंध नेल्यास मग मागे केवळ देठाला जसे सुगंध शून्य फूल राहते, त्याप्रमाणे भक्ताचा देह केवळ अवशेष प्रारब्धाच्या भोगार्थ आयुष्य धरून ठेवते. अर्जुना, एरवी त्यांचा सर्व देहांकार माझ्या स्वरूपी येऊन माझ्यातच स्थित झाला. तो मी पुससी कैसा तरी जो सर्वभूती सदा सरिसा. जेथ आप परू ऐसा भागू नाही. जे ऐसिया माते जाणोनी अहंकाराच्या कुरुठा मोडोनी. जे जीवे कर्मे करुनी भजती माते. ते वर्तत दिसती देही परी ते देही ना माझा ठाई. आणि मी तयांचा हृदयी समग्र असे. सविस्तर वटत्व जैसे बीजकणिके माझी असे. आणि बीजकणू
वसे वटी जेवी तेवी आम्हा तया परस्परे बाहेरी नामाची अंतरे वाचुनी आंतुवट वस्तू विचारे मी तो तेची ते आता जायांचे लेणे जैसे अंगावरी आहाचवाणे तैसे देह धरणे उदास तयांचे परिमळू निघालिया पवना पाठी मागे वोस फूल राहे देठी तैसे आयुष्याची मुठी केवळ देह येर अवष्टंभू जो आघवा तो आरूढोनी मभदावा मजची मदभावा मदभावा सॉरी राईट मदभावा मजची आंतू पाडवा पैठा जाहाला. हा, तर आता याच्यामध्ये त्यांनी आत्मज्ञान प्राप्त झालेल्या व्यक्तीचं सांगितलंय की त्यांना देहभाव राहत नाही आणि ते माझ्याशीच एकरूप झाले असतात आणि त्यांचं आपण म्हटलं तसं संचित सगळं संपलेलं असतं, पण तरी पण ते त्यांचं आयुष्य राहतं कारण त्यांचं प्रारब्ध संपायचं असतं म्हणून. तर त्या अवस्थेमध्ये त्यांनी छान सांगितलं की जसं त्यांनी तो देह ठेवला नाही परंतु त्यांच्या उरलेल्या आयुष्याने तो धरून ठेवलेला आहे की प्रारब्ध संपायचं म्हणून ते आपले जगतात आहेत. भक्ताशी एकरूप. अशा वेळी त्यांचं मग पाप पुण्य काही जमा होत नसतं काही ना, म्हणजे ते नाही होतं पण ते त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना डिस्ट्रीब्युट केलं जातं. पाप तर कोण म्हणजे आत्मज्ञान झालेलं पाप तर करणारच नाही, पण पुण्य जे काय असेल ते त्यांच्या भक्तांना दिलं जातं. फक्त म्हणजे त्यांच्या भोवती जे कोणी असतील त्यांचे आवडते जे असतील त्यांना. बरं हे क्लॅरिफाय केलं, नाही तर मी लगेच शोधायलाच लागणार होते असले लोक त्यांच्या जवळ जाऊन राहायला. अगं म्हणून तर खूप लोक संतांच्या जवळ राहतात, त्यांच्या जवळ जवळ राहतात, आपल्याला त्याचं थोडं पुण्य मिळेल म्हणून. अपि चेत सुदूराचारो भजते मामन्य भाक साधुरेव समंतव्यः सम्यग् व्यवसितो हि सहा. व्यवसितो हि सहा. पूर्वी अत्यंत दुराचरणी असला तरी तो जर अनन्य भक्त होऊन माझी भक्ती करील तर तो साधूच मानला पाहिजे, कारण त्याची वागणूक आता चांगली झाली आहे. अशा प्रकारे प्रेमभावाने भजत असता त्याला पुन्हा शरीरही मिळत नाही, तो मग कोणत्या का जातीचा असेना. आणि अर्जुना, त्याच्या वागणुकीचा विचार केला तर वाईट वागणुकीचा खरोखर तो शेलका भाग आहे. परंतु ज्यांनी आपले उरलेले आयुष्य भक्तीच्या चव्हाट्यावर खर्च केले आहे, अरे मरण प्रसंगी जशी वासना असते त्याप्रमाणे पुढचा जन्म मिळतो. याकरता ज्याने आपले आयुष्य शेवटी भक्ती करताच खर्च केले, तो पूर्वीचा जरी पापाचरण करणारा असला तरी तो सर्वतोपरी उत्तमच आहे हे समज. जसे कोणी एक मनुष्य महापुरात बुडत असता त्या स्थितीतून न मरता बाहेर निघाला, तो कडेला जिवंत लागल्यामुळे आता त्याची पूर्वीची बुडत असण्याची स्थिती व्यर्थ गेली. त्याप्रमाणे पूर्वी केलेले पाप शेवटी भक्ती केल्याने उरतच नाही. याकरता पूर्वीचा दुराचरण करणारा जरी असला तरी नंतर त्याविषयीच्या पश्चातापरूपी तीर्थात त्याने स्नान केले आणि अशा प्रकारचे स्नान करून सर्व भावांनी तो माझ्या ठिकाणी अनन्य झाला. तर आता त्याचेच कुळ पवित्र आहे, असेच शुद्ध आणि श्रेष्ठ आहे, तसेच शुद्ध आणि श्रेष्ठ आहे आणि जन्माला आल्याचे फळ त्यालाच मिळाले. त्याने सर्वही अध्ययन केले, त्याने तपांची आचरणे केली किंवा अष्टांग योगाचा त्याने अभ्यास केला. अर्जुना, हे फार वर्णन पुरे. ज्याची आवड अखंड माझ्या ठिकाणी आहे, अरे अर्जुना, तो पूर्णपणे कर्मरूपी बंधनातून पार पडला. हे अर्जुना,
ज्याने आपल्या मनबुद्धीचे सर्व व्यवहार माझ्याविषयीची जी एकनिष्ठा, त्या एकनिष्ठेच्या पेटीत घालून ती पेटी माझ्या स्वरूपामध्ये ठेवली. तेच संपलं. ऐसे भजतेनी प्रेम भावे, जया शरीर ही पाठी न पवे, तेणे भलतया व्हावे जातीची या, आणि आचरण पाहता सुभटा, तो दुष्कृताचा खीरसेल वाटा, परिजीवित वेचिला चोहटा, भक्तीची या की. अगा अंतीची यामती, साचपण पुढिले गती, म्हणून जीवित जेणे भक्ती दिधले शेखी. तो आधी जरी अनाचारी, तरी सर्वोत्तमची अवधारी, जैसा बुडला महापुरी न मरतू निघाला. तयाचे जीवित एलथडीये आले, म्हणून बुडाले पण जेवी वाया गेले, तेवी नुरेची पाप केले, शेवटली भक्ती. या लागी दुष्कृती जरी जाहाला, तरी अनुताप तीर्थी न्हाला, नाऊनी मज आंतू आला सर्व भावे. तरी आता पवित्रतयाचेची कुळ, अभिजात्यतेची निर्मळ, जन्मले या फळ, तयासीच जोडले. तो सकळ पढिन्नला, तपे तो सकळही पढिनला, ते तपे तोची तपिनला, अष्टांगभ्यासीला योगू तेणे. हे असो बहुत पार्था, तो उतरला कर्मे सर्वथा, जयाची अखंडगा आस्था मजची लागी. अवघिया मनोबुद्धीची या राहटी, भरोनी एकनिष्ठेची या पेटी, जेणे मज माझी किरीटी निक्षेपिली. व्हेरी गुड, छान वाचलंस. आणि त्याच्यामध्ये आता म्हणजे आपण बाल्याचं वाल्मिकी कुठल्या प्रकारचं सांगितलंय त्यांनी, की आधी पाप केले असले तरी आता त्यांनी भक्ती केल्यानंतर त्याची सगळी पाप धुवून निघतात आणि तो पवित्रच होतो. चला, आज बऱ्यापैकी संपलं. मी जास्त बडबड केली नाही म्हणून संपलं. ओके, संपूया आपण. माझी घ्यायचं पसायदान. हो, चालेल. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्ये पाहो, जो जे वांचील तो ते लाहो प्राणिजात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु. किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो नीतिही लोकी, भजिदो आदिपुरुखी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टा दृष्ट विजये होवा वेजी. ते थमणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.
ओम शांती शांती शांती.